बॉलर कोण आहे? टेंबिली गावातून बिलॉंग करत असताना गोलंदाज असतील ते वेदांत. भिवंडी संघ तुम्ही पाहू शकता सातत्याने चांगली कामगिरी करतोय भिवंडी संघ. भिवंडी मधून बरेचसे खेळाडू तुम्ही पाहिलेत. भावेश पवार, पवन केने, सूरज केने, जयेश पाटील असतील. त्याचप्रमाणे सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू वेदांत घेऊन येतील. लेफ्ट हँड गोलंदाज अप्पर कट केलाय. चेंडू जाईन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. राहुल ठाकूर चेंडूच्या खाली येतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 ने धावसंख्या वाढते आणि संघाचा अकाउंट सुद्धा ओपन केलाय. फलंदाज दिनेश यांनी पहिल्या चेंडूवर 2 धावा. पॉवर प्लेचे 2 षटक. 5 षटकांचा सामना असे ना तर तुम्ही ऑफिशियल पंच आमचे पाहू शकतात. सँडी असते आणि त्याचप्रमाणे पाकड्याच्या पाड्याचे अमोल फराड स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेत. यावेळी चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे दाद मागितले. पंच तटस्थ. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूने धावसंख्या आता स्थिर आहेत. 2 चेंडूच्या मोबदल्या धावसंख्या आहे ती 2. बिनबाद 2. संदेश शेलार क्लोज किपिंग करत आहे. तुम्ही पाहू शकता संघाचे कर्णधार. यावेळी पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळायचा होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय का पंच? बाईसच्या स्वरूपात ही धाव मिळेल. आम्हाला इशारा करा. 22 आहे का? बॅटकट आहे. ओके, हरकत नाही. आता स्ट्राईकला येतील ते संजय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3. RCC राजा या संघामध्ये तुम्ही पाहू शकता चांगले खेळाडू आहेत. यश चौधरी आहेत, राहुल ठाकूर आहेत, संदेश शेलार आहेत, कोपरचे रुपेश तुम्ही पाहू शकता. या सामन्यामध्ये पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला. तेच तरार चेंडू टाकला. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू हाताळण्यात आला. गोलंदाज वेदांत यांच्या बॉलिंगने लेफ्ट हँड फलंदाज होते. लेफ्ट हँड फलंदाजावर चांगली गोलंदाजी करावी लागते. चांगला चेंडू सुद्धा हाताळलाय. वेगवान चेंडू हाताळलाय आणि याच दरम्यान अक्षय ताडे मॅन फ्रॉम चोळेगाव यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. शॉर्ट पिच. आता काही दिवसांपूर्वी नुकताच एक मोठ्या सोहळ्यामध्ये वाढदिवस साजरा झाला अक्षय तायडे यांचा. मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे अक्षय तायडे. तुम जियो हजारों साल के दिन हो 50,000. याच दरम्यान येतोय तो नो चेंडू. नो +1. दिनेश आता स्ट्राईकवर असतील आणि फ्लेटचा चेंडू तुम्ही पाहू शकतात. या चेंडू किती धावा वसूल करतात. चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. हलक्या हाताने चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता. त्याचप्रमाणे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या झाल्या त्या फक्त आणि फक्त 5. आणि त्रिमूर्ती नगरचे कृष्णा सातपुते ही नेहमीच त्यांची ओळख राहिलेत. भवानी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर सुद्धा आहेत. नेहमीच नवीन जर्सी किंवा कॅप्स आल्या तर त्या सर्वप्रथम आणि चेहऱ्यावर बघा त्यांच्या स्मित हास्य आलेलं आहे. आमचे साथी क्रिकेटर तुम्ही पाहू शकता. जितू शेलार हे सुद्धा आम्हाला जॉईंट झालेत. संदेश शेलारवर असलेला प्रेम आहे. यश पांचालवर असलेला त्यांचा प्रेम आहे. आणि स्वतः आयोजक आणि कर्णधार गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतील ते आता. संदेश शेलार एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे. खांबालपाड्या संघाकडून नेहमीच पहिलं षटक हाताळतात. सलामीला येतात. जेव्हा 1996ला मनोज प्रभाकर ओपनिंग फलंदाजी ओपनिंग गोलंदाजी तो संदेश शेलार गोलंदाजी मार्कवर सज्ज. फुल टॉस चेंडू
आणि खेचून काढलाय गली रिझन मध्ये. चेंडू जाईन कार्पेट लगत, सीमा रेषा पार, येतोय तो पहिला दणदणीत चौकार. आता बॅटचा पेस ओपन केलाय संजय यांनी, चौकार वसूल केलाय. धाव्या कराव्या लागतील. समोर तेवढा ताकदीदार संघ आहे RCC राजा संघ. या ग्राउंडचा पूर्णपणे अभ्यास या संघाला आहे आणि नेहमीच चांगली कामगिरी केली RCC राजा संघाने. आता बरेचसे सामन्यात तुम्ही पाहू शकतात फायनलपर्यंत या संघाने मजल मारलेत. कोपर असते, नांदिवली, फुलटा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. चेंडू गेला गली रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक असतील ते रुपेश हे सुद्धा आक्रमक फलंदाज आहे. कोपर संघातून नेहमीच सातत्याने सलामीला येतात. कोपर संघाला एक वेगळा स्थान निर्माण करून दिलं सध्या तरी रुपेश यांनी. रुपेशची फलंदाजी नेहमीच चांगली आपण पाहतो आणि चांगलीच कामगिरी करतात. ते सातत्याने षटकार चौकारांवर भर देतात. संदेश शेलार यांचा पुढील चेंडू स्ट्राईकला असतील दिनेश. यावेळी तेज तरार चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता यष्टीरक्षक यश चौधरी यांची कुठलीच चूक नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, यष्टीरक्षण केलंय त्यांनी. यावेळी पॉवर प्लेचा षटक आहे, मोठे फटके आता मारावे लागतील. यावेळी चेंज ऑफ पेस केला, लेग स्पिन चेंडू टाकला हलक्या हाताने संदेश शेलार यांनी. संदेश शेलार यांना माहिती आहे फलंदाज वारंवार मोठे फटके खेचतोय, तर त्यांच्यासाठी गतीमध्ये थोडासा बदल करावा लागतो. कधी फास्टनवर चेंडू हाताळतात तर कधी स्लोअरवर चेंडू हाताळतात. यावेळी समोरच्या दिशेने खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतील पण त्यांना बीट करत चेंडू जाईन, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आता दिनेश यांच्या बॅटमधून सुद्धा आम्ही एक चौकार पाहिला, मागे संजय यांच्या बॅटमधून चौकार पाहिला, यावेळी दिनेश यांच्या बॅटमधून चौकार पाहिला. तर पॉवर प्लेचा षटक आहे, शेवटचा षटक आहे पॉवर प्लेचा. जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. लॉंगनला तुम्ही पाहू शकता निलेश म्हात्रे यांचे सुपुत्र ओम म्हात्रे. क्षेत्ररक्षण नेहमीच चांगलं राहिलं ओम म्हात्रे यांचं. फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली करतात ते आणि धावा कराव्या लागतील. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, एक दोन स्टेप पुढे आले. शॉर्ट पिच चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील आणि सुरेख आणि चांगला झेल पकडलाय यावेळी क्षेत्ररक्षकाने आणि धक्का क्रमांक लागलाय तो पहिला रिया एंटरप्राइजेस या संघाला. प्रशांत न्यू फलंदाज मैदानाच्या दिशेने तुम्ही पाहू शकता. वन डाऊनचा फलंदाज प्रशांत. वन डाऊनचा फलंदाज नेहमीच खास असतो. तुम्ही पाहू शकता आपल्या भारतातील दोन प्रमुख फलंदाज वन डाऊनचे सर राहुल द्रविड असतील आणि त्याचप्रमाणे सर विराट कोहली. कोण विसरेन या खेळाडूला आणि चांगली कामगिरी केली विराट कोहली यांनी. आत्तापर्यंत विश्वविक्रम सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा वन डे मधील सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम या खेळाडूंनी मोडला आणि रेकॉर्ड मोडत असताना स्वतः सचिन तेंडुलकर पॅव्हिलियन मध्ये होते आणि शतक पूर्ण केल्यानंतर विराट कोहली यांनी त्यांना जी मानवंदना दिली खरंच खूप सुंदर आहे. कारण आपल्या गुरुला नेहमीच तुम्ही मानवंदना दिली पाहिजे, त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे. जसे आम्ही स्वर्गीय शिवदादा शेलार आणि देसाई गावाचे सुखदेव काका म्हात्रे यांना नेहमीच आमचा आदर्श मानतो, त्याचप्रमाणे तुमच्या डोळ्यासमोर एक आदर्श असावा. द्रोणाचार्य तुम्ही पाहू शकता, अर्जुन यांनी त्यांना आपला आदर्श मानला. त्याचप्रमाणे एकलव्याला तुम्ही पाहू शकतात. एकलव्य तर धनुर्विद्याची शिक्षा घेतली सुद्धा नाही, पण त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर ठेवला, त्यांना त्यांनी आपला गुरु मानला. अनेक चांगले धनुर्वर्य सुद्धा झाले. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा वेदांत यांना प्राचारण करण्यात आलं. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले. पुन्हा एकदा वेदांत. टिकलर झोन मध्ये चेंडू जाईन, एकच धाव मिळेल, एकने जास्ती धावा मिळणार नाहीत. जोशी काका यावेळी उपस्थित नाहीये. आम्ही मगापासून जोशी काका यांना वारंवार विनंती करतोय. जोशी काका सर्व स्वतः जातील आता चेंडू बघायला. दोन षटकानंतर तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल. पहिल्या सामन्यात नवीन चेंडू होते कारण जुने चेंडू अवेलेबल नव्हते, पण यावेळी चेंडू अवेलेबल आहेत. त्यामुळे 12 चेंडू पूर्ण झाल्यानंतर जर 13व्या चेंडूला चेंडू हरवतो, फुटतो, तर तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल. आणि हे नियम सर्वांसाठी समान आहेत, या सामन्यापुरता नाही आहेत.
तर स्पर्धेसाठी आहेत पूर्ण हे नियम. चित्रक्षण आता थोडंसं विखुरलेला पॉवर प्लेचं षटक संपलेले आहेत. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला फलंदाज संजय यांनी. एक धावता कंप्लीट झाली. राहुल ठाकूर यांनी चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि फेकी सुद्धा देखील चांगली पाहायला मिळाली राहुल ठाकूर यांची. प्रयत्न चालू आहे संजय यांचे मोठे फटके खेळायचे, पण गोलंदाज तेवढे चांगले आहेत, चतुर आहेत. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळतात. मॅच बॉल आलाय का? तर मॅच बॉल आलाय. खेळाडूंना विनंती आहे मॅच बॉल द्यावा गोलंदाजाला. आणि जुने चेंडू जमा करा, कारण जुने चेंडू आम्हाला लागणार आहेत. 2 षटकानंतर जुने चेंडू वापरण्यात येतील, त्यामुळे जुने चेंडू जमा करा. आमचे आयोजक यश पांचाळ असतील, त्याचप्रमाणे संदेश शेलार, अमोल फराड यांच्याकडे तो चेंडू सुपूर्द करावा. स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता बेस्ट ऑलराऊंडर पाकडीचा पाडा अमोल फराड आणि I11 यंगस्टर संघाचे कर्णधार सुद्धा आहेत ते या सामन्यामध्ये. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. सागर फराड पाकडीचा पाडा. तुम्ही चालू असल्यास सामना घर बसल्या यूट्यूबवर तुम्ही पाहू शकतात indiansports.in वर. क्लिअरिटी विथ क्वालिटी नेहमीच देण्याचा प्रयत्न असतो. यावेळी पुन्हा एकदा चेंडू बाहेर काढलाय. चांगला कमबॅक करताय गोलंदाज. पलट वार केलाय. चेंडूला लाईन लेंथ एकदम सुरेख आहे. चेंडू आतून बाहेर वळवतात आहे. फलंदाजाला वारंवार मोठे फटके खेळायचा प्रयत्न करते, पण चांगला चेंज ऑफ पेस करत आहेत आणि उत्कृष्ट गोलंदाज आहेत. टेंबुली या गावामधून खेळतात. टेंबुली हा गाव सध्या ग्रामीण क्रिकेटमध्ये, भिवंडी क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेला हा संघ आहे. फुलरलेचा चेंडू यावेळी पुढे येऊन खेळले. बरेचसे 2 चेंडू जागेवरून खेळले. त्यांना माहिती आहे चेंडू मागून वळवतात आहे, तर यावेळी प्रशांत पुढे येऊन खेळले, पण एकच धाव मिळाली. चांगला क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये पाहायला मिळालं राहुल ठाकूर यांचा. प्रत्येक वेळी त्यांच्याजवळ चेंडू गेला. चांगली कामगिरी केली. चांगले चेंडू त्यांनी पकडले, उचलले, फेकी सुद्धा अचूक केली आणि क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड सुद्धा त्यांनी उंचावला. जितेश शेलार थोड्याच वेळात तुम्हाला लेदर क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील बदलापूरमध्ये. चांगली कामगिरी. शॉर्ट पिच चेंडू यावेळी संजयांनी भिरकावून दिला आहे, पण कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि साधा सोप्पा झेल देत माघारी परतले संजय. धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा रिया एंटरप्राइजेस या संघाला. संघ सध्या शांत सुरुवात करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत फक्त 2 चौकार वसूल केले. तर षटक समाप्त झालंय. षटक समाप्त झालंय. पंचांना आम्ही सांगतो पहिले 2 चेंडूवर 2 धाव, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल आणि मिळते ती आता विकेट. तर वेदांताने खूप सुरेख गोलंदाजी केली. या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या. एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती फक्त 17. 5.75च्या सरासरीने फक्त आतापर्यंत धावा कुठल्या आहेत. धावा वाढवाव्या लागतील. न्यू बॅटर मैदानामध्ये तुम्ही पाहू शकतात महेश गोलंदाजीच्या मार्कवर असते. गोलंदाज आकाश गोलंदाजीच्या मार्कवर. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचला. तोपर्यंत मिल्टीन 2 धावा फलंदाजीच्या जोरावर आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 19. न्यू गोलंदाजी सज्ज होतील ते अक्षत.
पहिल्या चेंडूवर 2 धावा. यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू खेचून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील आणि काय झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने. सुंदर झेल पकडला असं वाटत होते चेंडूवर जातील आणि तोपर्यंत चेंडू स्वतः त्यांच्या जवळ आला आणि एक सुरेख असा झेल पकडलाय तो अक्षत यांनी. तिसरा फलंदाज बाद होतोय तो रियाज एंटरप्राइजेस या संघाचा. आता धावसंख्या वाढवावी लागेल. फलंदाज वारंवार बाद होत आहेत. मोठे फटके या सामन्यात पाहायला मिळाले. आतापर्यंत फक्त 2 चौकार आम्हाला या सामन्यात पाहायला मिळाले. रिया एंटरप्राइजेस हा संघ पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळाला. सावध सुरुवात पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते रवी. कॉमेंट्री करतो कॉमेंट्री. अक्षत पंचांचा इशारा येतोय तो वाईड. यावेळी स्वेर चेंडूचा मारा केला अक्षत यांनी. फलंदाज बाद केल्यानंतर दिशाहीन गोलंदाजी केली. रवी आता स्ट्राईकवर असतील. रवी यांना आता मोठे फटके मारावे लागतील. जास्तीत धावा करावे लागतील. आता चेंज ऑफ पेस केला. चायनामॅन चेंडू टाकला. फलंदाज समजला नाही पण यावेळी डावी एसटी सोडून चेंडू गेला आणि लगातारचा येतोय तो दुसरा स्वेर चेंडू. धावसंख्या जरी आता ती तब्बल 21. धावसंख्या हळूहळू वाढते पण अजूनही धावा कराव्या लागतील. चौथा षटक चालू आहे. वैयक्तिक पहिलं षटक हाताळत आहे ते अक्षत. यावेळी पुन्हा एकदा लगातारचा तिसरा चेंडू स्वेर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज ठरलाय तो. लगातारचे 3 चेंडू स्वेर टाकलेत. धावसंख्या झाली ती 22. चांगली गोलंदाजी करत होते. लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करत होते. आता वेळी दिशा भरकटले आणि तब्बल 3 चेंडू स्वेर टाकलेत. धावसंख्या 22. फुलरलेचा चेंडूचा खेचून काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. एक बाउन्स मध्ये चेंडू पकडला आणि फेकी सुद्धा अचूक केली. थेट गोलंदाजाच्या हातात चेंडू त्यांनी फेकला. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 23. +40 क्रिकेटमध्ये आता प्रस्थान केलंय सँडी यांनी. चांगली कामगिरी राहिली त्यांची I11 या संघामधून. त्यानंतर आर्नी स्पोर्ट्समधून. त्यानंतर NYCC संघातून सातत्याने ओपन क्रिकेट खेळले. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू खाली राहिला. पंचांकडे पुन्हा एकदा दाद मागितली आणि यावेळी पंचांनी दाद उचलली. येतोय तो या षटकातील चौथा चेंडू वाईड. वाईडने धावसंख्येत भर पडत चाललाय. फलंदाज मोठे फटके मारत नाही पण गोलंदाज वारंवार चेंडू वाईड हाताळत आहेत. मी नेहमीच म्हणत आलोय. शॉर्ट पिच चेंडू होता. भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील आणि सुरेख झेल पकडलाय. यावेळी फलंदाज होतोय तो बाद. धक्का क्रमांक लागतोय तो 4था रिया स्पोर्ट्स एंटरप्राइजेस या संघाला. मैदान क्रमांकावर फलंदाजीला येतात. रामानंद सुद्धा त्याच क्रमांकावर आलेत. रामानंदांकडून तर अपेक्षा आहे जास्तीत जास्त फटके मारायची. नवीन गोलंदाज असतील ते मला वाटतं यश पांचाळ. पण अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. विकेट आली आहेत. 4 वाईट तुम्ही पाहिले या षटकामध्ये. 1 धाव कंप्लीट रामानंद यांच्या बॅटमधून आलेली पहिली धाव. 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर विकेट. त्यानंतर लगातार 3 वाईड आणि त्यानंतर सिंगल. पुन्हा एकदा वाईड. त्यानंतर विकेट आणि तिथे आता 1 धाव. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळी गली रिझन मध्ये चेंडू खेचून काढला. यश चौधरी यांना तो चेंडू कलेक्ट करता आला आणि बघता बघता रुपेश म्हात्रे यांचा चांगला बॅकअप पाहायला मिळाला आणि तब्बल 2 धावा मिळाल्या. पण
फेकी चांगली होती पण संदेश यांना तो चेंडू गॅदर करताना आणि त्यानंतर तर चौथा बॅकअपमध्ये चेंडू पकडला फेकला आणि धावा मिळाल्या त्या फक्त आणि फक्त 2. फलंदाज होतोय तो धावचीच्या स्वरूपात. धक्का क्रमांक लागलाय तो 5वा या स्पोर्ट्स एंटरप्राइजेस या संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये जातील ते सर्वेश 666 जर्सी नंबर तुम्ही त्यांचा पाहू शकतात. आणि आता 2 षटकार खेचावे लागतीलच सर्वेश यांना. त्याच्या मार्कवर सज्ज होते ते राहुल ठाकूर. खांबालपाडा ग्रामीण ओपन क्रिकेटमधून सातत्याने या खेळाडूची वर्णी लागते. आशुतोष चव्हाण असतील, राहुल ठाकूर असतील, नेहमीच खांबालपाडा संघातून तुम्हाला पाहायला मिळतात ओपन क्रिकेट खेळत असताना. ग्रामीण ओपन क्रिकेटमध्ये धावसंख्या झाली होती तब्बल 27 आणि गडी बाद झालेत ते 5. शेवटचा षटक या षटकातील. यावेळी ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आहे पण पंचांचा इशारा येईल तो 1 धाव. बॅटकटच्या स्वरूपात मिळेल ती 1 धाव सर्वेश यांना. राहुल ठाकूर पुढचा चेंडू कर्णधार रामानंद स्ट्राईकवर. शॉर्ट पिच चेंडू होता लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्रक्षय तैनात असेल ते ओम मात्रे. थोडेसे फ्लंबिंग झाले पण अचूक फेकी केली होती. यष्टीरक्षक यष्ट्यांजवळ पोहोचले नाही त्यामुळे बघता बघता 2 धावा कंप्लीट. अचूक फेकी केली होती ओम मात्रे यांनी. यष्टीरक्षक थोडेसे लेझी राहिले, लांब राहिले. जर यष्ट्यांजवळ असेल तर कदाचित रामानंद हे धावचीत झाले असते पण रामानंद हे सुखरूप त्यांच्या क्रीजमध्ये. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू दाटलाय सीमारेषा पार. कार्पेटच्या साहाय्याने मिळतोय तो सुपर चौकार आणि रामानंद यांनी चौकार खेचत दाखवून दिले मी संघाचा कर्णधार आहे. MS धोनी सुद्धा याच क्रमांकावर फलंदाजी येतात, मोठे फटके मारतात आणि रामानंदाने सुद्धा आता एक मोठा फटका लगावलाय. 4 धावा तर वसूल केल्या आहेत त्यांनी. धक्काची धावसंख्या सुद्धा वाढवली आहे. धावसंख्या झाली ती तब्बल 34. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा प्रयत्न होता रामानंद यांचा पण यावेळी चेंडूने उसळी घेतली, टेक ऑफ केला आणि थेट चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. रामानंद स्ट्राईकवर असते, राहुल ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी चेंज ऑफ पेस केला, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला आहे. 1 धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. आणि फर्स्ट इनिंगमधला शेवटचा चेंडू, 17तील शेवटचा चेंडू. 29 चेंडू आत्तापर्यंत झाले. 29 चेंडूचा सामना करत असताना धावसंख्या झाली होती ती फक्त 35. बघू शेवटच्या चेंडूवर किती धाव वसूल करतात. शॉर्ट पिच चेंडू होता, पुढे मारायचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडूची सांगता आणि अशा प्रकारे 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 5 गडीच्या मोबदल्यात 35. 35 धावसंख्या, 36 धावा या तुम्हाला कराव्याच लागतील. 7.25च्या सरासरीने या धावा तुम्हाला कव्हर कराव्या लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे. यश संदेश यश 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 पांचाल कृपया संपर्क साधावा.
तर याच दरम्यान सामन्याला सुरुवात होते आणि पहिल्या चेंडूवर ओम म्हात्रे यांच्या बॅटमधून तुम्ही पाहतात सुपर चौकार. सामना लवकर फिनिश करायचा आहे या इराद्याने उतरले दोन्ही फलंदाज ओम असतील आणि त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईकला असतील ते सनी. गोलंदाजीसाठी सज्ज होतील. ते गोलंदाजाचं नाव काय मित्रा? गोलंदाजाचं नाव काय? दिनेश. दिनेश गोलंदाजीच्या मार्कवर असतील ते दिनेश. 12th मॅन आमच्या जवळ आला. कुठला प्रतिनिधी आला तरी चालेल, हरकत नाहीये. शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साईडला खेळलेत, क्षेत्ररक्षक तैनात होते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 2 चेंडूंवर धावसंख्या झाली. त्याला 5 धावा करायच्या. आतापर्यंत 36 धावा करायच्या होत्या, त्यामधल्या 5 धावा आलेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज तुम्ही पाहू शकता या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये जे आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि सिरीज हे पारितोषिक मिळालंय ते प्रवीण शिंगे साहेब, अर्णव 11 संघ या संघातील प्रवीण शिंगे साहेब यांच्या मार्फत आम्हाला या स्पर्धेतील ज्या ट्रॉफ्या आल्यात उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि सिरीज संपूर्णपणे प्रवीण शिंगे साहेब यांच्या माध्यमातून स्विच हिट खेळायचा प्रयत्न केला. याच दरम्यान ओम म्हात्रे यांनी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जात आहे. तो परत चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शनी तर न्यू बॅटर मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता सनी यांना एक सुवर्ण संधी प्रवीण शिंगे साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. 100 रुपयाच्या नादात चेंडू फटकावून सुद्धा लावलाय, पण क्षेत्ररक्षकाने सुरेख झेल पकडलाय. फलंदाज होतो तो बाद, मोह त्यांना आवरता आला नाही. षटकारासाठी शॉट खेळायचा प्रयत्न केला प्रवीण शिंगे साहेब यांच्या मार्फत. सनी यांना प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये लावण्यात आले होते आणि त्याचप्रमाणे फलंदाज होतो तो बाद. आणि धक्का क्रमांक लागलाय तो पहिला RCC राजा या संघाला. चांगला कमबॅक केलं दिनेश यांनी. न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते यश चौधरी, नवापाडा संघाचे उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत आणि सातत्याने चांगली कामगिरी करतात. रेल्वे मैदान असल्यावर त्यांची बॅट नेहमीच चांगली. आणि यश सुद्धा तेच प्राइज आहे. यश यांनी सुद्धा षटकार लगावला. तर प्रवीण शिंगे साहेब अर्णव 11 टीम यातर्फे प्रवीण शिंगे साहेब नेहमीच आम्हाला खेळताना दिसतात. कोकणी समाजातून खेळताना दिसतात. बागशाळामध्ये MCC मॉर्निंग क्रिकेट क्लबमधून सुद्धा ते सातत्याने सराव करत असतात. चांगली कामगिरी. 40+ क्रिकेटसुद्धा खेळतात. मोठा गाव क्रिकेटतून प्रवीण शिंगे नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. मुंबईमध्ये सध्या सुरुवातीचा काळ त्याने मुंबईमधून खेळले, चांगली कामगिरी केली. बिलॉंग केला परेल स्पोर्ट्समधून. शॉर्ट पिच चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. यश यांच्या बॅटेतून येतोय खणखणीत चौकार. आणि पहिल्या चौकारानंतर षटकाची समाप्ती सुद्धा झाली. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती तब्बल 1 गडीच्या मोबदल्यात 11. चांगली धावसंख्या उभारली. पहिल्या षटकातच 11 धावा वसूल केल्या. पूर्णपणे बॅकफूटवर पाहायला मिळाला हा संघ रिया एंटरप्राइजेस. रिया एंटरप्राइजेस कमी कुठे पडला तर 2 षटकं पॉवर प्लेची होती, त्यामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्ही केल्या नाहीत. जास्तीत धावा तुम्हाला करायच्या होत्या. याच दरम्यान एक स्टार क्रिकेट खेळाडू सुद्धा इथे आगमन झालंय. चांगली धावसंख्या त्यांनी उभारली होती, पण मोठे फटके त्यांनी खेळले नाहीये. संघाचे कर्णधार स्वतः रामानंद आता गोलंदाजीच्या मार्कवर. तर न्यू गोलंदाज असतील ते रामानंद संघाचे कर्णधार आहेत. पाहू शकता तुम्ही यानंतरचा सामना तुम्ही पाहू शकता विनर वर्सेस विनर. यातून जो संघ विनर होईल तो फाईट करेल तो I11 यंगस्टार क्रिकेट क्लब विरुद्ध. यावेळी कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू खेचून काढलाय. आमच्या समालोचक क्षेत्रामध्ये येऊन सीधा आदळतोय. धावा मिळतील त्या 4. ओम म्हात्रे यांच्या बॅट मधून येतोय तो दुसरा चौकार. त्याने धावसंख्या वाढली ती 15. पॉवर प्लेच्या षटकात ओम यांनी सुरेख फलंदाजी केली. यश यांनी आल्याला एक चौकार लगावला. तर पॉवर प्ले षटकात तुम्ही पाहू शकता टीम रिया एंटरप्राइजेस थोडीशी कमी ठरली. मोठ्या धावा उभारल्या नाहीत. झाले आतापर्यंत 21 धाव्यांची गरज.
शॉर्ट पिच चेंडू, यावेळी अँगल चेंज केला, ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला ओम म्हात्रे यांनी आणि यशस्वी सुद्धा झाले. मिळतो तो बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या झाली ती 19, एक गडीच्या मोबदल्यात. काय चेंडू खेळला ओम म्हात्रे यांनी, ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला फ्लिक केला, धावा मिळाल्या 4. असे फटके तुम्हाला मारावे लागतात जेव्हा तुम्ही पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजी करतात. ऑफ साईडचे चेंडू तुम्हाला ऑन साईडला खेळायला लागतात, तर कधी कधी ऑन साईडचे चेंडू तुम्हाला ऑफ साईडला पण खेळावे लागतात, कारण जिथे वॅकेंट एरिया असतो, खाली क्षेत्र असतो, तो तुम्हाला निवडावा लागतो जेणेकरून त्या फटक्यावर चौकार किंवा षटकार वसूल होतो. रामानंद याच्या पुढे यावेळी पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक यावेळी तैनात होते आणि सुरेख 4 ते 5 पावलं धावत जाऊन एक चांगला झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज होतोय तो बाद ओम म्हात्रे. धक्का क्रमांक लागलाय दुसरा RCC स्पोर्ट्स राजा या संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते यश पांचाळ, संघाचे तारणहार, बॅकबोन, स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुद्धा आहेत. पाहू शकता तुम्ही 2 खेळाडूंच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. जर्सी नंबर असतील 98 मध्ये संदेश, तर 999 जर्सी मध्ये असतील ते यश पांचाळ. ह्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ओम म्हात्रे यांनी चांगली कामगिरी केली. 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या बॅटमधून आणि षटकारासाठी जे पारितोषिक लावलंय ते यश पांचाळ यांच्यासाठी सुद्धा आहे का? प्रवीण शिंगे साहेब, यश पांचाळसाठी सुद्धा प्रत्येक षटकाराला 100 आहेत का? तर आहे साहेब, यांनी आपले ATM खुले केले आहेत. प्रत्येक फलंदाजासाठी त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आतापर्यंत एकही फलंदाजाला ते पारितोषिक कॅरी करता आलं नाहीये. हरकत नाहीये, धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या झाली ती आता 19. 9 चेंडूचा सामना आतापर्यंत रामानंद यांनी 1 फलंदाज बाद केलाय. पाहूया यश पांचाळ समोरच्या दिशेने खेळले, यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईन. चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. दिनेश यांचा एक हाताने चेंडू गॅदर केला, उचलला आणि फेकला. सुरेख फेकी सुद्धा पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड तुम्हाला पाहायला मिळाला या चेंडूवर. आल्या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढला यश पांचाळ यांनी. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती 20. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पॉवर प्ले मधील षटकातील. शॉर्ट पिच चेंडू, यावेळी कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. चेंडू जाईन गली रिजन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील त्या 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली आता 22. ज्या धावसंख्येची गरज होती पॉवर प्लेच्या षटकात पूर्णपणे कंप्लीट केले. पूर्णपणे कमबॅक आणि वर्चस्व या सामन्यात पाहायला मिळालं ते RCC स्पोर्ट्स राजा या संघाचा. गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. वेदांत असते, वेदांत ते प्रमुख गोलंदाज होते. 2 षटकं त्यांनी हाताळली. खूप सुरेख चांगली गोलंदाजी. टेंबिवली या गावातून ते बिलॉंग करतात. केवढा दूरवरचा प्रवास करत या सामन्यासाठी त्याची उपस्थिती. आणि यावेळी स्लोनवर चेंडू केला, फ्लाईट दिली चेंडूला आणि स्क्वेअर लेगचे पंच आमचे अमोल फराड यांचा इशारा येतोय तो नो. बीमर चेंडू आणि पुढील चेंडू असेल तो फ्रीट. मुख्य पंच आमचे सँडी इशारा करताय पुढील चेंडू असेल तो नो. फिंगर रोल्स करायचा प्रयत्न केला पण चेंडूला जास्ती फ्लाईट दिली आणि कमरेच्या वर चेंडू असल्या कारणाने पंच आमचे स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहू शकतात अमोल फराड उत्कृष्ट क्रिकेटर यांनी इशारा केलाय तो नो. फ्रीटचा चेंडू, फुलर लेनचा चेंडू खेचून तर काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच पकडला तरी तो ग्राह्य धरला गेला नसता. 1 धाव कंप्लीट केली आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. आणि याच दरम्यान षटक होतोय समाप्त. 2 फलंदाज बाद झाले आणि 2 फलंदाज बाद असताना धावसंख्या झालेली ती तब्बल 26. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी हवा आहेत त्या फक्त आणि फक्त 10 धावा. तर मी विनंती करतो नेक्स्ट मॅच असेल ती I11 यंगस्टर संघ चे कर्णधार अमोल फराड ऑलरेडी आमच्या व्यासपीठाजवळ उपस्थित आहे. आमच्या सामन्यामध्ये त्यांची उपस्थिती आहे. दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर येतील आणि या संघातील विजेचा संघ तो त्यांच्याशी फाईट करेल. विनर विनर ही अशी लढत आम्ही दुसऱ्या फेरीची करणार आहोत. 4 षटकांची लढत असेल. पहिले 10 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 10 धावेंची गरज. धावसंख्या झाली 26. 36 करायच्या होत्या, आतापर्यंत 26 केल्या आहेत. यावेळी तेच तर चेंडू यश चौधरी 100 रुपयाचं पारितोषिक पटकावतील का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते आणि काय क्षेत्ररक्षण केलंय पाहू शकता तुम्ही प्रशांत यांच्या मार्फत. अक्षरशः असा वाटत होता चेंडू सीमारेषा पार जाईल पण स्वतःला त्यांनी सावरलं.
चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली आणि चेंडू अडवला आणि संघासाठी 4 धावा सुद्धा वाचवल्या. झेल सुटला हरकत नाही, पण चांगला प्रयत्न पाहायला मिळाला या चेंडूवर. यश पांचाल वारंवार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचला आणि यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगला झेल पकडला रवी यांनी. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते आता संदेश. जर पडून आणि झोपून षटकार जर त्यांनी लगावला तर त्यांना 500 रुपयाचं तब्बल पारितोषिक देण्यात येईल. 500 रुपयाचं. जितेश शेलार कंबालपाड्याचे एक ब्रँड अँबॅसेडर स्टार खेळाडू यांच्या मार्फत तुम्हाला संदेश शेलार यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिले. पण त्यांनी झोपून फटका मारला तर पडले षटकार मारून तरी हरकत नाही. 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि प्रवीण शिंगे साहेब यांच्याकडून 100 रुपये म्हणजे तब्बल 600 रुपयाचं प्राईज होतं. आणि लालच बुरी बलाय हे नेहमीच दाखवलं. आणि या कॅचसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे, खेळाडूंना या कॅचसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय कॅच पकडलाय, पूर्णपणे स्वतःला झोकून दिला चेंडूवर आणि शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक उत्कृष्ट असा झेल पकडलाय. आणि याचप्रमाणे गोलंदाज आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर ऑन हॅट्रिक वर दिनेश. फलंदाज जातील ते रुपेश मॅन फ्रॉम कोपरगाव. कोपरगाव लालच बुरी बलाय. संदेश यांना ते दिसलं. षटकार 600 रुपये लागले होते एका षटकारासाठी आणि ते प्रयत्न त्यांचे अयशस्वी. ओव्हरटेक करायला गेले, स्वतः टेक ऑफ झाले. पुढे खेळायचा प्रयत्न केला, चांगला कमबॅक केला रुपेश यांच्या दिनेश यांच्या गोलंदाजीने. तब्बल 2 फलंदाजांना बाद केलं. चौदा चेंडू 9ची गरज. आणि रेल्वे ग्राउंडचा इतिहास आहे, लो स्कोरिंग मॅच कधी पण इथे डिपेंड होताना आम्ही पाहिले आहेत. आणि 12-45 मॅच तुम्ही पाहू शकतात. 1 बॉल 1 वर आलेली म्हणजे काही सामना होऊ शकतो या ग्राउंडवर. रेल्वे ग्राउंडचा इतिहास आहे. धावा केल्या तर होत्या सुद्धा आणि धावा डिपेंड केल्या तर त्या होत सुद्धा नाही. असे बरेचसे सामने आम्ही पाहिले. 6 चेंडूमध्ये 6 धावा इथे होताना नाही पाहिल्या. 6 चेंडूमध्ये 4 धावा होताना नाही पाहिल्यात. कधी कधी 18 चेंडूमध्ये 12 धावा होताना नाही पाहिले. हा इतिहास आहे या मैदानाचा, या ग्राउंडचा जास्ती. आणि कधी कधी 40, 45, 50 धावा आम्ही चेस पण होताना पाहिलेत. पुढील चेंडू दिनेश यांच्या स्ट्राईकवर असेल तर यश चौधरी यावेळी खेचून काढलाय आणि आता थांबणार नाही यश चौधरी. कारण त्यांना माहिती आहे चेंडू मारलाय तर कुठे मारलाय. स्वतःची 4 व्हीलर तिथे उभी आहे. 4 व्हीलरला टार्गेट करत असताना चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. आणि याच दरम्यान प्रवीण शिंगे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक सुद्धा मिळालंय. यश चौधरी यांना सामना असा वाटत होता थोडं कमबॅक करतील. रिया एंटरप्राइजेस हा संघ बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलं दिनेश यांनी. पण त्यानंतर शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत यश चौधरी यांनी सामना पूर्णपणे खुला केलाय आणि जिंकण्यासाठी अवघ्या 2 धाव्यांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर बघा कोणाला बोलवलंय. ज्याने ज्या खेळाडूने एक उत्कृष्ट असा झेल पकडला त्याची वर्णी सुद्धा लागली गोलंदाजीसाठी. आणि मी विनंती करतो लगेच विनर हा सामना होईल. त्यामुळे दोन्ही संघांनी सज्ज राहावं, दोन्ही संघांनी टीम मध्ये राहावं. याच दरम्यान दीपक चौधरी यश चौधरी यांचे काका हे सुद्धा सामन्याचा एन्जॉय करण्यासाठी आलेत. आणि थोड्या वेळापूर्वी त्यांना आम्ही माहिती देतो तुमच्या गाडीवर आता चेंडू आदळला असता. यश चौधरी यांनी गाडीवरच तुमच्या टार्गेट केला होता. जिंकण्यासाठी 2 धाव्याची गरज. षटकार मारला तरी 100 रुपयाचं कॅश प्राईज भेटेल रुपेश पात्रे यांना. खेचून तर काढलाय चेंडू. फ्लिक ऑफ द रिस्क. 1 धाव कंप्लीट. आमच्या मशीनना हा चेंडू थोडासा लागलाय. 1 धाव कंप्लीट. 1 धावेची गरज फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. पंपिंग झाले. जर सामना षटकार मारून MS धोनी स्टाईलने जर सामना फिनिश केला यश चौधरी यांना पुन्हा एकदा 100 रुपये देण्यात येतील. तर MS धोनी स्टाईलने सामना फिनिश होईल का
यश चौधरीकडे ती क्षमता आहे, यश चौधरी ते करू शकतात, पण यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला. निर्धाव चेंडूची सांगता तर एकच पाहिजे, सामना पूर्णपणे जिंकलाय तुम्ही, पण कंपल्सरी करायचे, त्यामुळे तुम्हाला ही धाव घ्यावीच लागेल. पाहूया काय होतंय. षटकार येईन का यश चौधरी यांच्या बॅटमधून, आणि खेचला तर आहे चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईन. वन बाउन्स ओव्हर दी लाईन. विजय चौकार लावला यश चौधरी आणि MS धोनी स्टाईलने सामना देखील फिनिश केलाय. तर वेलकम यश चौधरी यांचा, खूप सुरेख बॅटिंग केली त्यांनी. तर 4 षटकार अंतिम सामन्यापर्यंत सर्व सामने हे 4 षटकांचे होतील. पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे असतील आणि या सामन्यात देखील चेसिंग कंपल्सरी, म्हणजे स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. तर प्रवीण शिंगे साहेब यांना आम्ही विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते यश चौधरी यांना त्यांचा कॅश प्राईज 100 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना देण्यात यावं. तर यश चौधरी यांना विनंती आहे, कृपया आमच्या समालोचन कक्षाच्या समोर या. तुम्हाला VIP डाईसमध्ये प्रवीण शिंगे साहेब यांच्याकडून 100 रुपये, एक षटकारासाठी जे 100 रुपयाचं पारितोषिक होतं ते आम्ही तुम्हाला बहाल करत आहोत, सन्मानित करत आहोत. गुड बॅटिंग यश चौधरी. प्रत्येक षटकाराला होते आणि त्यामध्ये फक्त एकच खेळाडू यशस्वी ठरला. तब्बल 14 धावा कुठल्या प्रितेश यांनी, एक षटकार, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाला. तर पुन्हा एकदा अमोल काय घेतलाय, फिल्डिंग. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांचा सामना आहे. मी विनंती करतो RCC स्पोर्ट्स राजा या संघाला नम्र विनंती आहे, तुमचे प्रमुख फलंदाज खेळपट्टीकडे रवाना करा. आणि त्याचप्रमाणे I11 यंगस्टर संघ तुम्हाला विनंती आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 4 षटकांचा सामना आहे. जितेश शेलार एक खांबालपाटीचे ब्रँड अँबॅसिडर, थोडा एक मॅच समालोचन कराल का तुम्ही?